कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण शिवसेना पक्ष फुटल्यानंतर भाजपने कोकणात जोरदार मुसंडी मारली. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट बऱ्यापैकी अस्तित्व राखण्यात यशस्वी झाला. असं असलं तरी ठाकरे गट आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसतंय. भास्कर जाधव हे एकमेव ठाकरे गटाचे आमदार कोकणातून निवडून आले आहेत. पण आता तेच भास्कर जाधव आपल्या पक्षावर नाराज आहेत. आपल्याच पक्षातील माजी खासदार विनायक राऊत यांच्यासोबत त्यांचा वाद विकोपाला गेलाय. अगदी पातळी सोडून आरोप होत असल्यामुळे पक्षात अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद संपवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तो नेमका वाद काय, त्याची सुरुवात का झाली, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय, त्यामुळे प्रचाराने जोर पकडलाय. पण याच वेळी शिवसेना ठाकरे गटातील दोन नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील वादामुळे पक्षात आलबेल नसल्याचे समोर आले. याला कारणीभूत ठरली आहे ती चिपळूण नगरपालिका. आता नाराज असलेले आमदार भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गट मैदानात असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. भास्कर जाधव नेमके नाराज काय ते आधीपासून जाणून घेऊयात. राऊत यांच्यासोबत वादाचं, त्यांच्या नाराजीचं कारण असं आहे की चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना विश्वासात न घेता नगर परिषदेसाठी उमेदवार ठरवण्यात आला होता. त्यामुळे भास्कर जाधव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शिवसेनेने उमेदवार निवडताना विश्वासात न घेतल्यानेच भास्कर जाधव यांनी अधिकृत उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली आहे. भास्कर जाधव यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की आमच्या पक्षातील उमेदवारांनी अर्ज भरल्याचे कळले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले, म्हणून मी चिपळूणच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यातील चर्चेत राष्ट्रवादी सोबत जागांच्या वाटाघाटीचा तिढा सोडवून घेतला. मात्र मी इथे नसताना अचानक चर्चा थांबल्या. त्याचे कारण मला अद्याप कळू शकलेले नाही. तर मी रमेश कदम यांना शब्द दिला असून परिणामांची चिंता न करता मी कदम यांचा प्रचार करणार आहे. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. या आघाडीत लक्ष घालावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे केली होती. त्यामुळे आमदार जाधव यांनी पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे काही उमेदवार निश्चित केले. त्यांनी अर्जही दाखल केले. तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले रमेश कदम यांचाही अर्ज भरला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार सर्वच प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तसेच नगराध्यक्ष पदासाठीही उमेदवार देण्यात आला. त्याच वेळी शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. पण भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू देवळेकर यांच्या विरोधात असलेल्या माजी आमदार रमेश कदम यांचा प्रचार करणार आहेत. राऊत यांनी मला स्वतः सांगितले, मित्र पक्षाबरोबर युतीबाबत बोलणी करा. मी त्याचप्रमाणे केली. पण अचानक तुम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करता. हेच करायचे असेल तर अगोदरच स्वबळावर लढवायचे होते, असे म्हणत विनायक राऊत यांनी पराकोटीचा नीचपणा केला आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय. त्याचबरोबर राऊत यांनी आपल्याशी चर्चा करायला हवी होती, पण त्यांनी परस्पर निर्णय घेतले. पण पदाधिकारी यांना मात्र मी त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. हा हरामखोर असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या मर्यादा मला माहिती आहेत, असे म्हणत जाधव यांनी राऊत यांना आव्हान दिले. तर दुसरीकडे विनायक राऊत यांनी भास्कर जाधव त्यांच्यासोबत आहेत. जर काही चूक झाली असेल तर त्यांची माफी मागायला आम्हाला कमीपणा वाटणार नाही. त्यांच्यासोबत चर्चा करू. ते नक्कीच देवळेकर यांना पाठिंबा देतील असा विश्वास बोलून दाखवलाय. भास्कर जाधव यांनी चिपळूण निवडणुकीत स्वतःची मुलगी कांचन शिंदे यांना उतरवले. तसेच त्यांनी म्हटल्यानुसार युती आणि आघाडीबाबत चर्चा झाली होती. त्यामुळे सहकार्याचे भूमिका घेत कांचन शिंदे यांना निवडून आणण्याची अशी चर्चा त्यांच्यात झाली असावी. पण अचानक राऊत यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे भास्कर जाधव यांनी अगोदरच्या समीकरणानुसार प्रचार करण्याचा निर्णय घेतला. कारण भास्कर जाधव यांच्या मुलीच्या विजयासाठी मित्र पक्षाची साथ आवश्यक आहे. त्यामुळे जाधव काहीही झालं तरी कदम यांचा प्रचार करणार हे सांगताना मुलीच्या विजयाचीही तजवीज करत आहेत. कारण मुलीचा पराभव झाल्यास ती जाधव यांच्यासाठी नामुष्की ठरू शकते. त्यामुळे जाधव कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नाहीत. सध्या चिपळूण नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 7 तर नगरसेवक पदाच्या 28 जागांसाठी 110 उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे राणे कुटुंबात देखील भाऊबंदकी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाने मालवण, सावंतवाडी, वेंगुर्लामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उतरवलेत. त्यामुळे नितेश राणे आणि निलेश राणे हे दोन्ही बंधू आमने सामने आले आहेत. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र आली. त्यामुळे भाजप समोर मोठं आव्हान निर्माण झालंय. विशेष म्हणजे निलेश राणे यांनी कणकवली नगरपंचायतीचे उमेदवार समीर नलावडे यांच्या राहत्या घरात घर क्रमांक 389 मध्ये शेख साजिदा दाऊद, मुल्ला रहवत तोयबा यासीन आणि शेख दाऊद कादर हे 3 मुस्लिम राहत असल्याची नोंद आहे असा दावा करत कणकवली नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन सर्व पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्याही अडचणी वाढल्यात. शिवसेनेच्या नेत्यांनी नितेश राणे यांच्यावर युतीत उठल्याचा ठपका ठेवला होता. पण निलेश राणे यांनी त्यांच्या कणकवली दौऱ्यात त्याचे खापर न नाव घेता चव्हाण यांच्यावरती फोडले. पण या सगळ्या वादात नारायण राणे कोणाचा प्रचार करणार याची सगळ्यांना उत्सुकता लागून
असणार आहे. सध्या निवडणुकीत अनेक विचित्र आघाडी आणि युतींचे चित्र समोर आले, त्यातच अनेक नेत्यांचे कुटुंबीय आणि नातलग निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे नेते पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. भास्कर जाधव यांची कृती याच प्रकारची आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, जाधव यांचे बंड स्थानिक पातळीवर शमणार की त्याचा धडाका उडणार, राणे कुटुंबातील वाद संपणार का, याची उत्तरे निकालानंतर मिळणारच आहेत. याबाबत तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा.